श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आपण आहे ना, आता आरूचा बड्डे आहे, तो कधी आहे आणि काय काय आहे ते मी नंतर सांगेल. तर चला आता आपण तिला ड्रेस घेण्यासाठी चाललेलो आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे ड्रेस घेतो आणि कसा घेतो ते. चला तर मग. आता बड्डे म्हटलं तर ड्रेस हा पाहिजेच असं मुलींचा हट्टच असतो. आणि कसं आता आहे ना, आपल्या वेळेस आहे ना, म्हणजे जेव्हा आपलं बालपण होतं तेव्हा बड्डे वगैरे काही साजरा केला जात नव्हता आणि केलाही जायचा तर आपल्यापासून तो 4 हात अंतरावरच होता. तर त्यामुळे ना आता असं वाटतं जे आपल्याला भेटलं नाही ना ते आपल्या मुलांना दिलं पाहिजे. आणि वाढदिवस कसं आता शाळेत साजराच करतात आणि मुलांचं कसं असतं सर्वांचा साजरा करते, मग माझं का नाही. आणि आमचं असं मत आहे की ज्या गोष्टी मुलांना म्हणजे ज्यातून आनंद भेटतो त्या दिल्याच पाहिजे. आणि कसं आहे, बालपण असं असतं ना, बालपणात मुलांना ज्या वस्तू भेटल्या नाही ना त्यांना ती कायम त्याची म्हणजे अशी उणीव भासत राहते की मला माझ्या मम्मी पप्पांनी हे दिलं नाही, ते दिलं नाही. हो, म्हणजे जास्त जे आपल्या आईपती बाहेर आहेत ते द्यायचं नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आनंद मिळतो. तर शेवटी तिला ड्रेस घेतला, पण आमच्या आहोंचं कसं असतं इकडे घेतला, मग अजून तिचा बड्डे लांब होता तर तिला एक छान असं छोटंसारखं टी शर्ट घेतलं. पुन्हा आम्ही रिटर्न गेलो आणि मोठीलाही पुन्हा एक टी शर्ट घेऊन आलो. कारण घेण्याच्या बाबतीत आम्ही कधी कमी जास्तपणा करत नाही. आणि इथे ना आता पार्लरमध्ये आले होते मी आयब्रो करायला, तर त्या ताई काय तिथं नव्हत्या. तर मी खूप वेळ बसल्यानंतर त्या आल्या आणि तिथं मी आयब्रो वगैरे केल्यानंतर आता मी आलेलो आहोत आवनच्या खरेदीसाठी. आवनही थोडंसं त्यांचं जे अंडरवेअर आहे त्या घ्यायचे होते आणि बाकीची खरेदी करायची होती. तर आता त्यांच्या खरेदीमध्ये आपलं काही काम नव्हतं, तर आम्ही दोघी मस्त असं साईडला बसलो होतो आणि त्यांची चॉईस चालली होती. साडी वगैरे असलं तर आपण चॉईस करतो, पण आणि त्यांचं चालू होतं. तर आहे ना, मग बाजारात आलो होतो कारण उद्या आहे ना आरूला खायची होती इडली आणि इडलीसाठी ना मी जे कोथिंबीर आहे ती आणायची होती मला. तर तिथं बाजारात गेलो आणि कोथिंबीर वगैरे घेतली, थोडासा भाजीपाला घेतला आणि घरी निघालो. घरी आल्यानंतर बघा राधिकाने लगेच तो टी शर्ट आहे तो घालून बघितला आणि आरूला ना खूप थंडी वाजली होती. तर छान असे सर्वजण टी व्ही पाहत बसले होते. आता मला स्वयंपाक करायचा होता, जर मी व्हिडिओ शूट करत बसले तर स्वयंपाक कारण आम्हाला यायला 7:30 झाले होते आणि 7:30 झाल्यानंतर स्वयंपाक करायला वेळ होत होता. त्यामुळं मी पटकन आता आहे ना स्वयंपाकाला विलगली होती. तर चला आता स्वयंपाक करून घेते मी. तरी ते छान अशी उसळ टाकलेली आहे. आणि मुलींसाठी ना हा चुरमा जो आहे तो केलेला आहे. सकाळच्या पोळ्या होत्या तर त्यांना खूप आवडतो चुरमा. तर आता मी चुरम्याची रेसिपी शेअर करते. उसळीची काय मात्र आता करत नाही कारण टाईम झालेला आहे, खूप 8 वाजत आलेले आहे. त्यामुळं आता मी ना पीठ भिजवते आणि उसळ आहे ना करून घेते आणि नंतरचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर इथे मी कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली, शेंगदाणे घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता मी कांदा आहे ना जो आहे तो परतत टाकते. तर कांदा आहे ना छान असा परतून घ्यायचा आपल्याला. थोडंसं तेल टाकायचं. हे नवीन कांदा आहे ना त्याच्यामुळे बारीक चिरले नाही जात. चला आता कांदा परतून घेते. तर आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि पाणी टाकल्यानंतर मीठ ॲड करायचं आहे थोडंसं आपल्याला. तर आता मी रेसिपी शेअर करता व्हॉइस ओव्हर करते कारण आहे ना घरात सर्वच जण होते, टी व्ही चालू होता, सर्वांचा आवाज येत होता, त्यामुळे ना मला हळू बोलावं लागत होतं. आणि मग मी म्हटलं चला आता आहे ना मी व्हॉइस ओव्हर करते. तर इथे आहे ना मी कांदा परतून घेतलेला आहे. आपण आहे ना जो भुगा होता त्यामध्ये आहे ना मीठ वगैरे कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. आता इथे आहे ना आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. आणि मग आपल्याला आहे ना शेंगदाणे वगैरे तळून घ्यायचे आहे. ज्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या होत्या त्याही तळून घ्यायच्या आहे. आता इथं तेल तापलं होतं तर छान असं मी आहे ना त्यामध्ये मिरच्या ॲड केलेल्या आहे. त्या मिरच्या ना आपण छान अशा तळून घ्यायच्या आहे.
मिरच्या जेवढ्या छान तळतील आणि जर मुलांना खायच्या असेल तर जास्त मिरची टाकायची नाही, जेणेकरून त्या तिखट होऊ नये म्हणून. तर इथं बघू शकता आता मी गॅस पण फुल केलेला आहे, कारण मुलींना खूप भूक लागली होती. आणि आता मिरच्या थोड्याशा तळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी, जिरं आणि थोडंसं हिंगही टाकणार आहे. आणि खरंच अशी जर जो भुगा आहे ना आपण पोळ्याचा, तर काही ठिकाणी याला चुरमा म्हणतात, आमच्याकडे तर भुगाच म्हणतात. तर याला ना आता मी थोडंसं अजून वरतून थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. आता हिंग टाकलेलं आहे मी. आणि हळद आहे ना यामध्ये नाही टाकत मी, कारण तिकडे भुगा आहे ना आपला, त्या भुग्यामध्येच टाकायचे, जेणेकरून ती पूर्ण अशी मिक्स होते. तर शेंगदाणे मी लेट टाकले आहे, कारण आहे ना ते करपू नये म्हणून मी थोडेसे लेट टाकले आहे, कारण त्यांना जास्त तळलेले चालत नाही. तर छान असं आता हे जे सर्व आपण जे टाकलेलं आहे ना, ते पदार्थ सर्व तळून घ्यायचे आहे. तर आता मी इथे आहे ना, जो भुगा होता त्यामध्ये आता हे कांदा जो आपला तळून घेतलेला आहे त्यावरती ती हळद पावडर टाकत आहे. आणि आता आपली इकडं उसळही शिजत आहे. पोळ्यांचं पीठही मी भिजवून ठेवलेलं आहे. आता पटपट असं स्वयंपाक करायचा होता, तर घाई गडबडीत मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. तर काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तुम्ही इथं चुकलं म्हणून. तर घाई गडबडीत रेसिपी शेअर करणं माझं होतच नाही, पण मी करण्याचा प्रयत्न करते. तर इथं छान असं आपलं जे शेंगदाणे मिरच्या वगैरे आहे त्या तळून झालेल्या आहे. आणि आता इकडं मी उसळ पण बघत होते. आता प्रत्येकजण जर ताई लोकं माझे व्हिडिओ बघत असेल तर स्वयंपाक करताना अशीच घाई गडबड करावी लागते. आणि अशा गडबडीतच स्वयंपाक मी करते आणि खरंच तो छान पण होतो. तर आता इथं उसळ शिजली होती, तर उसळीचा गॅस मी बंद केला आणि आता भूग आहे ना, जे आपले शेंगदाणे तळलेले आहे त्यामध्ये मी मिक्स करत आहे. तर आधी हळद वगैरे जे कांदा आपण टाकलं होतं ते मिक्स करून घेतला आणि मस्त असा मोकळा भरभरीत जो भुगा आहे तो करून घेतला. जास्त पाणी पण टाकायचं नाही. आणि आता तो मी आहे ना सर्व एकत्र कढईत टाकून घेत आहे. तर भरपूर असा भुगा झाला होता, कारण म्हणजे 2-3 5 पोळ्यांचा भुगा होता. तर मुलींना आवडतो आणि मग मी पोळ्यांचं पीठही थोडंच भिजवलं होतं, कारण आम्ही सर्व म्हणजे 5-6 जणं होतो खायला. तर एवढं भुगा आम्हाला ओके होतो. तर चला आता आहे ना मी भुगा पटपट असं आहे ना परतून घेते. तर जास्त काही परतवायचं नाही आहे त्याला. जर तुम्हाला कडक लागत असेल तर थोडंसं जास्त परतवायचं, पण मग आहे ना तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे. तेल जास्त टाकलं की भुगा खूप रुचकर लागतो आणि छान लागतो. आणि आता इथं छान असा आपला भुगा आता तयार झालेला आहे. तर मी पूर्णपणे जे मिश्रण आहे आपलंवालं शेंगदाणे, मिरची, मोहरी, जिरं ते सर्व अशा प्रकारे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना ते भुग्याला चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आणि आता इथं छान असा आपला भुगा तयार झालेला आहे. तर तुमच्याकडे भुगा कसा करतात किंवा चुरमा कसा करतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे, आता आम्ही जेवण करतो. आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.